लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज. धुळे रेसिडेन्सी पार्कमध्ये शिवसंवाद सभा. मंत्री दादा भुसे साहेबांच्या उपस्थितीत SIR आणि निवडणूक उमेद तयारीवर चर्चा. धुळे येथील रेसिडेन्सी पार्कमध्ये आयोजित शिवसंवाद सभा माननीय शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब यांच्या उपस्थितीत पार पडली. मंचावर मंत्री दादाजी भुसे सोबत साक्री मतदारसंघाच्या आमदार मंजुळाताई गावित, तुळशीराम गावित, उत्तर महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्ष सरिताताई कोल्हे, धुळे जिल्हा प्रमुख मनोजदादा मोरे, सतीश महाले, योगेश मराठे, पंकज मराठे, तुषार भामरे, मयूर बोरसे उपस्थित होते. यावेळी आमदार मंजुळाताई गावित यांनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा सत्कार शाल व पुष्पगुच्छ देऊन केला. या सभेत SIR संदर्भ, पक्षाची संघटनात्मक बांधणी आणि येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक तयारी या संदर्भात सविस्तर चर्चा पार पडली. मंत्री दादा भुसे यांनी सांगितले की लवकरच शिंदखेडा व शिरपूर विधानसभा मतदारसंघात शिवसंवाद सभा माननीय खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येणार आहे. प्रसंगी जिल्हाध्यक्ष मनोजदादा मोरे यांच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या सभेला शिंदखेडा, शिरपूर, साक्री, धुळे शहर व ग्रामीण येथील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. शिंदखेडा तालुका प्रमुख मयूर बोरसे यांनी मनोगत व्यक्त केले, तर प्रकाश चौधरी यांनी मागील 30 वर्षांचा राजकीय अनुभव व्यक्त करत सांगितले की शिंदखेडा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात राहिला आणि येणाऱ्या काळात लोकसभा व विधानसभा निवडणूक पक्षाने लढवल्या पाहिजेत असं मत व्यक्त केले. तर माजी सैनिक भूषण पवार यांनी शिंदखेडा तालुका स्तरावर सैनिक आघाडी स्थापन करण्याची मागणी केली आहे. त्यावर मंत्री दादा भुसे यांनी लवकरच सैनिक आघाडी स्थापन करण्याचं आश्वासन दिले. सभेच्या शेवटी माननीय भुसे साहेब यांचा शिंदखेडा येथील शिवसैनिकांच्या वतीनं पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रकाश नाना चौधरी, भालचंद्र पाटील, सोनू वाघ, माजी सैनिक भूषण पवार, गुलजार सिंग गिरासे, सचिन चौधरी उपस्थित होते. मुख्य संपादक भूषण पवार. घरी परत जातात आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, ही आपल्याला एक सुवर्ण संधी आहे. या मतदार यादीमध्ये मी वारंवार एक शब्द वापरतोय, आपल्या विचाराची लोक त्यांची नावं कशी येतील त्याच्यातलं एकही नाव वगळलं जाणार नाही याची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे. कदाचित आता निवडणूक आयोगाचा जो काही कार्यक्रम आहे, इथे जर नाव आलं नाही तर कदाचित त्या नियमाप्रमाणे ते अर्धफाटे करू शकतील, त्याला पुरावे जोडतील, त्याचं नाव घेतलं जाईल. त्याच्यातही जर त्याचं नाव त्या नियमांमध्ये झालं नाही तर कदाचित ते नावाच्या साठी माननीय हायकोर्ट मध्ये त्याला जावं लागणार आहे. साधी सरळ गोष्ट आहे. हायकोर्ट पर्यंत जायचं की इथे थोडीशी तसदी घेऊन ते नाव कन्फर्म करून घ्यायचं, छोटासा विषय आहे. इथे जर थोडासा वेळ दिला आणि त्याच्या ग्रामीण भागात हा विषय मोठाच असतो, पूर्ण गाव एकमेकांना ओळखत असतात आणि ग्रामीण भागाचं जर कन्फर्मेशन पाहिलं तर मला वाटतं की मोठ्या प्रमाणात ते होऊन जातं. पण शहरामध्ये बऱ्याचदा कोण काही काम धंद्याच्या निमित्ताने, नोकरीच्या निमित्ताने स्थलांतरित झालेले असतात, कोण कुठे भाड्याने घर घेऊन राहतो आणि मग शहरामध्ये हा मोठा विषय असतो. तर माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, कदाचित थोडासा त्रास होईल, परंतु एक एक मतदार त्याचं नाव यादीत कसं आपल्याला कन्फर्म करून घेता येईल या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी कामकाज करावं. माननीय शिवसेनेचे मुख्य नेते, महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब कोणत्याही बैठकीला आले पक्षाच्या तर त्यांचा अजेंडा असतो मतदार यादी, आताच्या घडीला पुनर्निरीक्षण कार्यक्रम, आणि म्हणून आपण सर्वांनी गंभीरपणे या विषयावर काम करण्याची आवश्यकता आहे. महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकवृत्त मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.